समजा एखाद्याची पूर्व दूषित आहे म्हणतो म्हणून परिणाम येत नाहीत. तर दूषित असणं म्हणजे एक्झॅक्टली काय? पूर्व दूषित असणं म्हणजे सगळ्यात पहिलं तर हे होतं की पूर्व बंद असणं पूर्णतः. ओके. ठीक आहे. दुसरं चुकीच्या प्रकारात समजा पूर्वेचा पण असेल, पण पूर्वेचा अ, पदमंडल सांगते तुम्हाला. पूर्वेचं जे रवी म्हणून पदमंडल आहे, तिथे जर दरवाजा आला, तर त्या घरातला जातक हा अतिशय अहंकारी होतो. ओके. अहंकार केव्हा येतो? जेव्हा भरपूर पैसा येतो. हो. नॉर्मली पैसा आल्यावर त्याची सुरुवात पहिली बरोबर, अहंकारापासून बरोबर. होते. हां. तर तो तिथे नसायला पाहिजे. मग तो जयंत पद पाहिजे. हो. जयंत पद तुम्हाला दरवाजाला मिळेलच असं नाही. जे आपल्या ग्रंथकारांनी पूर्वेचं सगळ्यात श्रेष्ठ पद सांगितलंय, महेंद्र हां. आणि जयंत. आता या प्रकारचे जर दोष आहेत, मी म्हटलं ना, की ते डायग्नोस्टिक केल्यावर हां. फार सूक्ष्मात कळतील. पण त्यातल्या त्यात पूर्व बंद असणं, पूर्वेला टॉयलेट आहे तुमच्या किंवा तुम्ही पूर्वेला किचन आलेलं आहे. ओके. आग्नेयेत नाहीये, पण पूर्वेला किचन आहे. हं. त्यातल्या त्यात किचन बरा, नाही असं हां. नाही. पण तोही एक समवॉट प्रमाणात तो दोषच आहे, दूषितच आहे ते. हां. मग तिथे बरेचसे छोटे-छोटे उपाय करून आपण त्याची ऊर्जा हील करून, जी आग्नेयची ऊर्जा आहे ती हां. आपण कलाईन करू हं. शकतो, अलाईन करू शकतो. तर असं करता येतं. दुसरं तुम्हाला सांगते, पूर्वेला तुमच्या काळा कलर आहे. बऱ्याच जणांचा टीव्ही असतो. हां. मी पत्रिकेवरून विचारलं, की "तुमच्या पूर्वेला काही काळा आहे का हो बघा?" ते म्हणाले, "नाही, नाही मॅडम, आमच्या पूर्वेला काही नाही. फक्त ओके. आमचा टीव्ही युनिट आहे." "टीव्ही तुमचा गोरा आहे का?" मग त्यांना क्लिक होतं, की "अरे हो मॅडम, पूर्व." मग मी त्यांना उपाय देते, की "तुम्ही एक काम करा, हे असं-असं करा, असं-असं हां. करा आणि हे करा." मग ते अलाइनमेंट सुरू होते. सो ओके. अशा प्रकारचे तुम्ही किंवा दोष म्हणाल, तर बरेच आहेत. पण छोट्या-छोट्या क्रियेतून आपण छोट्या-छोट्या उपायातून ह्याला हील करू शकतो.